हरिओम. ध्यानासंबंधी दोन प्रश्न आहेत. पहिला असा आहे की मनाची शांत अवस्था ही ध्यानामध्ये खूप छान वाटते, पण नेहमी तसं नसतं. म्हणजे ध्यान करत नसताना शांत नाही वाटत. मोस्ट ऑफ द टाइम विचार, प्लॅन्स, स्मृती यांची गजबज असते. आपण जेव्हा स्वामींचं ध्यानावरचं बोलणं ऐकतो त्यावेळेला विचार शांत होतात आणि ते जे सांगतायत ते थोडंफार कळलंय असं पण वाटतं. म्हणजे जाणीव कळणं या स्टेपपर्यंत कळलंय असं वाटतं आणि ते बोलणं ऐकून ध्यान करायला हवं असं वाटतं, पण ॲक्च्युली तसं न होतं. ते ऐकूनच म्हणजे ऐकतानाच आपण ध्यान केलंय असं वाटतं. तर हे जडत्व आहे का? आणि खरं तर आपण एवढ्या गोष्टींनी समाधान व्हायला नको. जडत्वच आहे ते, दुसरं काय. ॲक्च्युली अध्यात्म ना सूक्ष्म जितकं न्यावं तितकं ते आणखीन डिमांडिंग होतं. बरोबर बरोबर जोपर्यंत तरंगतो आहे तोपर्यंत काही प्रॉब्लेम नसतो. समुद्रावर खेळायला गेलो, एवढ्याच पाण्यात जोपर्यंत उड्या मारतोय त्याला काय लागतंय, काही रिस्क म्हणजे त्याच्यामध्ये काही नसतं. पाय भिजले, बरं वाटलं. तसं अध्यात्म पण जोपर्यंत हातचं राखून करतो आहे तोपर्यंत काही फार प्रॉब्लेम नसतो. पण इन डेप्थ जायला पाहिजे असं जेव्हा लक्षात येतं त्यावेळेला अजून काही गोष्टी करायला पाहिजेत, अजून काही गोष्टी करायला पाहिजे. आणि रामकृष्ण जसं म्हणत असत तसं वरवर तरंगून हाताशी रत्न लागत नाहीत. खोल बुडी मारली तर रत्न लागतं. समुद्रामध्ये पण तसंच सरफेसवर काही नसतं. आणि हे जेव्हा तुम्ही करायला लागतो त्यावेळेला कळतं की हे अजून अनेक गोष्टी करायला पाहिजे. त्याच्यातला एक भाग आहे की दुसऱ्याकडून ते ऐकत असताना विवरण त्यातल्या स्टेप्स कळतात. कारण बुद्धीचा प्रांत आहे. ॲक्च्युली ज्ञानाचा सगळा प्रांत हा बुद्धीचा प्रांत आहे. त्याचा एक टप्पा आहे की वैचारिक ज्ञान, आणि वैचारिक ज्ञानाचा पण एक टप्पा अजून आहे सूक्ष्म, म्हणजे ॲक्च्युली प्रॅक्टिकलचं वैचारिक ज्ञान, की ध्यान करत असताना कसं होतं, मग बसल्यानंतर काय काय प्रॉब्लेम येतात, मग त्याच्यानंतर हळूहळू आंतरिक स्थिती डेव्हलप होत असताना कधी शांत वाटतं, कधी नाही वाटत, मग त्याची अडचण काय आहे, काय केलं की ध्यानातल्या वृत्ती कमी होतील, ह्याच्या टिप्स ज्यावेळेला दुसऱ्याकडून आम्ही ऐकतो, शक्यतो तो जर का तो स्वतः ध्यान करणारा असला पाहिजे. नाहीतर तो वाटेल ते सांगू शकतो. काही सांगतात लोक, म्हणजे की ते नाम तुम्ही घेताना असा भाव ठेवा की ते सर्व अंतरंगातले दोष हळूहळू प्रत्येक नामाने निघता आहेत आमचे, आणि आता आमचं जड देहातून आम्ही चैतन्य देहात चाललोय वगैरे. सगळ्या इमॅजिनेशन्स आहेत. कुठल्या जड देह कधी जाणवतो, चैतन्य देह म्हणजे काय, सगळ्या एक मानवी कल्पना आहे. खरा ज्ञानाचा पंथ असेल तर तुम्ही या सगळ्या गोष्टी जितक्या मानाल तेवढ्या नंतर नेगेट करायला लागतील. त्यामुळे मानाच्या भानगडीत पडूच नका. ते कळलं असं वाटतं कारण आपण पण ध्यान थोडंफार करत असतो आणि त्याच्यामध्ये आपलं स्वतःचं चिंतन झालेलं असतं. त्यामुळे लॉजिकली आपल्याला पटतं की हा हा असं 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 व्हायला पाहिजे. की वृत्ती शांत होत नाहीत, मग काय करा, श्वासावर लक्ष केंद्रित करा. मग श्वास घेतल्यानंतर हळूहळू श्वास हे मनाला कंट्रोल करायला उपकारक आहेत. पण हळूहळू त्याची पण सवय झाल्यानंतर मग असं लक्षात येतं की नुसतं श्वासावर लक्ष केंद्रित करून थोड्या वेळाने ते मन ऐकेन असं होतं. मग काय करा, तर नाममंत्र घ्या, नामाच्या साह्याने त्याला शांत करा. पण त्याची पण थोडीशी सवय लागली ब्रेनला की एका बाजूला ते नाम चालू ठेवतं, दुसऱ्या बाजूला ते नुसतं हिंडत असतं. आत वळून बघितलं तर त्याला कळतं की नाम चालू आहे, पण जे प्राप्त व्हायला पाहिजे असं वाटतं ते नाही होत आहे. असं मग आल्यानंतर ह्या स्टेजला काय करा, तर ते नाम म्हणजे मी
ही धारणा ठेवा. मग ती धारणा ठेवल्यानंतर पण ते जमतंय असं नाही वाटत, ती धारणासारखी सुटत राहते. पुन्हा पुन्हा त्याला तिथे आणा, पुन्हा पुन्हा तिथे आणा. असं करता करता हळूहळू मग ती धारणा पण गळून पडेल आणि मग केवळ शुद्ध मीची जाणीव शोधायचा प्रयत्न करा. मग शोधायचा प्रयत्न करा म्हणजे काय करणार, कुठे करणार ती शुद्ध मीची जाणीव? बुद्धीनेच आपल्या अस्तित्वाला धरून राहायचा प्रयत्न करा. असं सगळं सांगताना ते आम्ही आतमध्ये थोडंसं चालत असू तर आम्हाला पटतं की बरोबर आहे, जाणीव म्हणजे काय, तर आपण असणं म्हणजे जाणीव, आपल्या असण्याचं आपलं प्रेझेन्स जो आपल्याला जाणवतो दॅट इज जाणीव आणि काही नाही. कॉम्प्लेक्स करण्यात काही पॉईंट नाही. काहीतरी जाणीव म्हणजे काहीतरी आता आहे आणि जे आतापर्यंत आमच्याकडे नव्हतंच आणि आता आम्ही अनुग्रह घेतल्यानंतर आज सुरू झालं असं नाहीये. होतच ते पहिल्यापासून, आमचं त्याच्याकडे लक्ष नव्हतं. अनुग्रह घेतल्यानंतर पण नसतं, त्याला काय प्रॉब्लेम आहे. जाणीव ही सदोदित आहे, पण ती व्यक्तिमत्वाशी संलग्न आहे. ती व्यक्तिमत्वाचा आविर्भाव अंतःकरणातला काढून टाकला की जी उरते ती शुद्ध जाणीव उरते. सिंपल. तिथे राहायला आम्हाला जमत नाही, हा प्रॉब्लेम आहे. बुद्धीने कळलं तरी पण नाही जमत, नाही कळलं तर नाही जमणार, पण बुद्धीने कळलं तरी मनाला अनेक गोष्टींशी अटॅच होण्याची जी सवय आहे, त्यामुळे ती जाणीव ॲप्रिशिएट करतं आणि पुन्हा मन आता मला कळलं असं म्हणून ते गावभर हिंडायला लागतं. तसं जाणीव विचारांनी कळलं ही सोपी गोष्ट आहे. जाणीव प्रत्यक्ष अनुभवाने कळणं थोडी सूक्ष्म गोष्ट आहे. कठीण आहे असं म्हणायचं कारण नाही, पण सूक्ष्म आहे. आणि कळल्यानंतर तिथे राहता येणं ही मात्र कठीण गोष्ट आहे. आणि त्याच्यानंतर तिथे राहणं आणि ते राहताना वेगळेपणाने मी जाणीव धरून ठेवतो आहे हा व्यक्तिमत्वाचा भाग पण गळून पडणं आणि जाणीव स्वरूप आपण होऊन जाणं आणि त्या जाणीवेच्या आधारे तत्वामध्ये विलीन होऊन जाणं ही त्याहून कठीण गोष्ट आहे. त्यामुळे आम्ही हळूहळू ते शिकतो आहोत टप्प्याटप्प्यात. पण प्रॅक्टिकल टू प्रॅक्टिकल म्हणजे हे सगळं तत्वज्ञान ऐकलं म्हणजे काय झालं तर आम्ही पुन्हा एकदा थेअरी रिपीट केली, रिवाईज केली. आम्हाला जी कळलीच आहे ती आम्ही रिवाईज केली. करायला बसतो त्यावेळेला त्यातला कुठला तरी एखादा टप्पा इम्प्लिमेंट होतो, काही वेळेला तोही होत नाही, काही वेळेला आम्ही जो ठरवलेला नसतो तो टप्पाही आम्हाला जमतो, त्यावेळेला बरं वाटतं, अचिव्हमेंटचा सेन्स येतो. जसं पाऊण तास ध्यान केल्यानंतर अचिव्हमेंटचा सेन्स येतो सुरुवातीला. एकदा काय रुटीन झालं की त्याच्यानंतर पाऊण तास बसायलाच पाहिजे, त्यात काय मोठं कौतुक आहे असं वाटतं. तसं जाणीव कळेपर्यंत त्याचा एक अचिव्हमेंटचा सेन्स आहे. जाणीव कळल्यानंतर पुढे काय असा प्रश्न निर्माण होतो, हा अशा प्रकारचा प्रवास अंतरंगामध्ये घडत असतो. पण आज अर्धा पाऊण तास ध्यान सकाळी 7ला मी बसलोय, उद्या सकाळी 7ला बसू, परवा सकाळी 7ला बसू, याच्यामध्ये एक 24-24 तासांचा ब्रेक चाललाय आणि त्याच्यामध्ये आम्ही अनेक गोष्टी करत असतो ज्या आमच्या रुटीनमध्ये आहेत. इच्छेने करतो, अनिच्छेने करतो आणि यावेळेला आम्ही सगळ्या ध्यानामध्ये बसत असताना सगळ्या गोष्टी बाजूला करून बसत असतो. वातावरण आम्हाला हवं तसं कंड्युसिव्ह करून बसतो. त्यामुळे आणि आम्हाला महत्त्व वाटतं, ध्यान केलं पाहिजे असं वाटतं. त्यामुळे मन थोडंफार सहाय्य करतं की शांत राहतं. पण एरवी तसं नसतं, कारण त्याला अनेक गोष्टी महत्त्वाच्या वाटत असतात. म्हणून त्याला डॉक्टर देशमुखांचं स्वामी कायम कोट करत असत की संडे टू संडे मेडिटेशन ते इनफ नाहीये हे लक्षात यायला लागतं. इवन डे टू डे मेडिटेशन पण इनफ नाहीये. म्हणजे आजचं 1.5 तासाची बैठक, 1 तासाची बैठक, उद्या 1 तासाची बैठक ही पण पुरेशी नाहीये, कारण तुम्हाला अधिकाधिक वेळ त्याच्यासाठी द्यावा लागेल जर का तुम्हाला अजून पुढचा टप्पा द्यायचा असेल. आणि तिथेच खरा प्रॉब्लेम आहे. म्हणून स्वामी स्वरूपानंदांनी ध्यानाव्यतिरिक्त द्विअवधानी चित्त ठेवावं, म्हणजे एका हाताने व्यवहार करावा आणि दुसरा चित्ताचा एक भाग हा आतमध्ये स्वशी संबंधित करून ठेवावा. हा जो मार्ग अवलंबला याचं कारण हेच आहे. कारण मन कितीही तुम्ही त्याला महत्वाच्या गोष्टी कळल्या असल्या तरी शांत राहत नाही. इस्पेशली त्याला शांत करायला गेलात तर मुळीच राहत नाही. कारण अनेक ओढी मनाच्या आहेत, अनेक प्रवृत्ती मनाच्या आहेत, त्या आम्ही केवळ आम्हाला विचाराने महत्व कळलं म्हणून त्या थांबत नाहीत.
आकर्षणं अनेक गोष्टींची असतात, प्रायोरिटी अनेक गोष्टींच्या वाटतात, जबाबदाऱ्या अनेक गोष्टींच्या वाटतात, मीच करायला पाहिजेत गोष्टी असं वाटतं आणि ते नाही केल्या तर प्रॉब्लेममध्ये येईन अशा प्रकारची चिंता निर्माण होते. या सगळ्या गोष्टींमधून अंतःकरण जातं आणि त्याच्यामध्येच ते बराचसा काळ असतं. त्याचा उपाय म्हणजे एक आहे चित्त शांत ठेवण्याचा, की सत्संगामध्ये राहणं ॲज फार ॲज पॉसिबल. की तुम्ही काहीतरी थोडंसं पाठांतर तुमचं असलं पाहिजे. ज्ञानीपेक्षा ज्ञानेश्वरी नित्यपाठ पाठ आहे, गीता नित्यपाठ पाठ आहे, 4 स्तोत्र आम्हाला माहिती आहेत, रामरक्षा येते. ह्याचा तुम्ही उपयोग करून घ्यायला पाहिजे आणि सारखं सत्संगामध्ये मनाला ठेवणं. ज्यावेळेला ते नाही करतो त्यावेळेला नामामध्ये राहणं. या सगळ्या गोष्टी अंतःकरणाला सात्विक ठेवता आहेत. अंतःकरण अशांत असणं हे रजोगुणाचं काम आहे. शेवटी काय आहे की जसं आयुर्वेदामध्ये असतं ना की आयुर्वेदिक डॉक्टरकडे गेल्यानंतर ते आधी प्रकृती परीक्षण करतात. म्हणजे तुमची कुठली प्रकृती आहे, कफ आहे, वात आहे, पित्त आहे किंवा मिक्स आहे, कशाचा दोष वाढलेला आहे, त्याला ते प्रकृती परीक्षण असं म्हणतात. तसं अध्यात्मामध्ये पण प्रकृती परीक्षण करायला पाहिजे की आमची नक्की आतमध्ये कशी स्थिती आहे आणि बहुतेक वेळेला ती स्थिती रजोगुणी असते की त्याला सारखं बाह्य सुखाशी संबंधित होऊन राहणं हे आवडत असतं. मग काही नाही तर आम्ही संतांचे अभंग ऐकू, रजोगुण आहे तो. रजो रागात्मकम विद्धी, स्वतःचं रंजन करून घेणं. आणि मग आता बाकीची रंजन आवडत नाही, आम्हाला कुठला तरी भडक पिक्चर पूर्वी बघायला आवडायचा, तो आता तितका नको वाटतो. मग आध्यात्मिक रंजन करून घेणं. कारण मनाला गोड काहीतरी लागत असतं. आपण अध्यात्म केलंय असं त्याला वाटायला पाहिजे, प्रत्यक्ष करो न करो त्याला वाटलं तरी पाहिजे आम्ही अध्यात्मामध्ये. म्हणून सारख्या गोष्टीशी संबंधित होऊन राहणं, काहीतरी नवीन निर्माण करणं, पुन्हा त्याचा कंटाळा आला की नवीन निर्माण करणं, अशा प्रकारे पुन्हा पुन्हा गोष्टींशी संबंधित होऊन राहणं वेगवेगळ्या, हा रजोगुणाचा स्वभाव आहे. आणि त्यामुळे मनामध्ये सतत अशांती निर्माण होते. काही ना काही पाहिजे, ते मनासारखं मिळालं तरच ते शांत राहतं तेवढ्या वेळापुरती, नाहीतर मग ते पुन्हा अशांत होतं. म्हणून मन अशांत आहे याचा सरळ सरळ अर्थ एकूण स्वभाव रजोगुणी आहे. बहुतेक लोकांचा तसंच, काही प्रश्न. आणि त्याला सत्वगुण प्रदान करणं हा आमचा खरं तर टास्क आहे. म्हणून गीतेने पण सांगत असताना विशेष लोक आहेत, स्वाध्याय हवा याच्यासाठी हवा की सेल्फ डायग्नोसिस जमलं पाहिजे. कोणीतरी आमचा आजार डायग्नोज करायच्या आत आम्हाला जर का झाला तर तो आम्ही त्याच्यावर उपाय शोधू शकू. त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन असं म्हटलं की सगळे वेद म्हणजे वेदांमधला सगळा उपदेश जो आहे, वेगवेगळी कर्मकांड करा, यज्ञ करा, म्हणजे आध्यात्मिकच काम करा, पण म्हणजे अध्यात्माच्याच वातावरणातच वावरत आहेत, पण 3 गुणांशी संबंधित आहेत. आणि जोपर्यंत चित्त अंतःकरणावरच्या वेगवेगळ्या इच्छांशी संबंधित आहे तोपर्यंत ते कधीही शांत राहणार नाही, त्याला सारखं काहीतरी लागेल. आणि त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्य भवार्जुन, तू निस्त्रैगुण्य अवस्थेला जा. कठीणच गोष्ट आहे. निस्त्रैगुण्य अवस्थेला कसं जाणार? याचा अर्थ मनाशी सारखा संबंधित होऊन राहू नकोस. मनाशी संबंधित नाही होऊन राहिलं तर कुठे राहशील? जाणीवेशी संबंधित राहा. निस्त्रैगुण्य भाव म्हणजे अजून काहीतरी होणार नाही आहोत आपण. सेल्फवर राहणं म्हणजे निस्त्रैगुण्य अवस्थेमध्ये राहायचं अटेम्प्ट करणं. पण त्याच्यासाठी ते जमत नाही, हे कळलंय आम्हाला, केव्हाच कळलंय, पण नाही जमत आहे. निर्द्वंद्व, अंतःकरणातलं द्वंद्व काढून टाक. सारखं हे करू का ते करू, हे करू का ते करू, मग संसार पण करायचा, अध्यात्म पण करायचंय, कसं जमणार? भानगडी करू नकोस. आत्ताच्या मोमेंटला तू सेल्फवर राहिलास की तुझं अध्यात्म आत्ताच्या मोमेंटचं झालं. असं तू प्रत्येक गोष्टी तुला ज्या आवडत आहेत त्या कर, तुला जेवढ्या जमतील योग्य आहेत तेवढ्या. त्याची चिंता करण्याचा भाग जो अंतःकरणाने उगाच वाढवून ठेवलेला आहे तो काढून टाक. ज्यावेळेला मनात चिंता येईल, अध्यात्माची चिंता येते, एक आमचं अध्यात्म कसं जायचं पुढेपर्यंत, ते काही करू नको, तू सेल्फवर राहा. जेव्हा जेव्हा आठवण येईल तेव्हा तेव्हा, आणि ते आठवण येईल अशासाठी काहीतरी जर का तुला लक्षात येत नसेल
की आम्हाला आठवणच होत नाही. आमचा मुख्य प्रॉब्लेम तो आहे. आठवण आली की आम्ही सेल्फवर राहू, पण आम्हाला आठवणच होत नाही. कारण की मन सवडच देत नाही. ह्या गोष्टीतून ती गोष्ट, ती गोष्टीतून ती गोष्ट. मग आठवण होईल अशा प्रकारची निमित्त स्वतःला निर्माण करायची, ठरवून. म्हणून काहीतरी नियम घ्यायचा. सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा देवापुढे जाऊन नमस्कार करणे, आणि त्यावेळेला अगदी 1, 2, 3 वेळेला शांतपणे नाम घे ना तिथे नमस्कार करताना. स्वपाशी येऊन राहणं, तेवढेच सेकंद लागतात, फार काही नाही लागत. नंतर सगळं आवरत असताना नको देवाशी, नको जगाशी संबंधित होऊन राहू, नको तो मोबाईल थोडा वेळ उचलू, काय रात्रीचे मेसेज आले असतील तर नंतर बघू. अशा प्रकारे स्वतःला संयम लावणे. आणि इतर वेळेला आपण जितकं शक्य आहे तितकं शक्य असेल तेव्हा सारखं स्वशी येऊन संबंधित होऊन राहण्याचा वेगवेगळ्या अटेम्प्ट, वेगवेगळ्या पद्धती निर्माण करून घ्यावे लागतात स्वतःला. अंतःकरणाला उपासनेची सवय लागायला कुठे कुठे ती लावता येईल याचे अव्हेन्यूज आम्हीच शोधणे, की कुठल्या कुठल्या वेळेला आम्ही सेल्फशी संबंधित होऊन राहू शकतो. जिथे जिथे आम्हाला एकांत मिळतो तिथे तिथे आम्ही तो एकांताचा उपयोग हा स्वसंबंधित होऊन राहायला करायला पाहिजे. माणसाचा प्रॉब्लेम असा असतो की ज्यावेळेला खूप लोक जमतात त्यावेळेला तो लोकांत त्याला नको वाटतो, त्यापेक्षा एकटे बरं, वेळ माझा फुकट चाललाय असं वाटतं. आणि ज्यावेळेला एकांतात असतो त्यावेळी तो लोकांत कसा निर्माण करेल ह्याच्या तोशीसमध्ये असतो. त्याला गोंदवलेकर महाराजांनी सुंदर म्हटलंय की आहे या परिस्थितीत चैन पडू न देणं, प्राप्त परिस्थितीत बरं न वाटणं, जे आहे त्याच्या विपरीत हवं असं वाटणं, यालाच माया असं म्हणतात. आम्ही मायेत आहोत की नाही, बरं वाटत नाहीये ना तुला, मायेत आहेस, कारण ते सुखात राहू देत नाही. चित्त एकटं असताना त्याला असं वाटतं की कोणाला तरी फोन करावा, नाहीपेक्षा काहीतरी करावं. आणि लोकांमध्ये त्याला असं वाटतं की नाही अध्यात्म करायला पाहिजे होतं या वेळेला. हा सगळा रजगुणाचा प्रभाव आहे. आणि रजोगुण केवळ आम्हाला तो रजोगुण आयडेंटिफाय झाला म्हणून बरा होत नाही. ती चित्ताची ठेवण सत्वगुणी करायला तुम्हाला सतत अंतःकरण ईश्वराभिमुख करत राहायला पाहिजे. साधनेच्या द्वारा, वेगवेगळ्या नियमांच्या द्वारा, उपासनेच्या द्वारा ईश्वराला शरण जाण्याने, अंतःकरणात भाव धारण करणे, थोडा वेळ सात्विक कर्म करण्याने ते होतं. आणि त्याच्याहून महत्वाचा भाग असा आहे, हे सगळं केल्यानंतर पण असं लक्षात येतं की चित्त रजोगुणीच आहे. त्याच्याहून महत्वाचा भाग असा आहे की व्यवहारिक उपभोग घेत असताना अंतःकरण उपभोग प्रधान न होऊ देणं. द मॅनर इन विच आम्ही उपभोग घेतो तो पद्धतच आम्हाला रजोगुणी बनवत असते. हे अतिशय सांभाळायला कठीण आहे. आम्ही अन्न ग्रहण करताना खूप भूक लागली आहे म्हणून ज्या वेगाने अन्न ग्रहण करतो, ज्या प्रकारे आम्ही आता पटापट खाऊन घेऊ असं जे होतं, काही नाही आलं तर मला आता चहाची तलफ आली म्हणून चहाच पिऊन घेऊ, हरकत नाही पिऊन घे. पण ही जी प्रवृत्ती आहे काहीतरी उपभोगायची, हीच रजोगुण वाढवते. म्हणून मनाची ठेवण कशा प्रकारे होते, तर ज्या प्रकारे आम्ही अन्न ग्रहण करतो, ज्या प्रकारे आम्ही उपभोग ग्रहण करतो, अन्न याचा अर्थ केवळ फूड असं नव्हे, सर्व प्रकारचे विषय ज्या पद्धतीने आम्ही ग्रहण करतो, कुठले ग्रहण करतो हा तर मुख्य मुद्दा आहेच. म्हणजे एंटरटेनमेंट हवी, थोडंसं जरा लाईट असायला पाहिजे, सारखं कुठे टेन्शन घेणार, करून घे एंटरटेनमेंट. काय करतोयस तू एंटरटेनमेंट म्हणून? कुठला भाग तुम्ही अंतःकरणात इंजेक्ट करताय पुन्हा पुन्हा, अन्नाच्या द्वारा आणि सर्व विषयांच्या द्वारा, दॅट मॅटर्स. हा एक भाग. पण आम्ही सात्विकच खातो, आम्ही कुठे बाहेर काही जात नाही, कुणाच्या परान्न खात नाही वगैरे, तरी आमचं मन आवरत नाही. कारण त्याच्याकडची जी वृत्ती आहे उपभोग प्रधान, ती आम्हाला आता कंट्रोल करायला लागेल. म्हणून ते अन्न पण यज्ञ भावनेतून खायचं वगैरे सगळं हे जे सांगितलं जातं, ते यज्ञ भावनेतून खायचं म्हणजे काय खायचं, तर शांतपणे खायचं अन्न ग्रहण करत असताना. पूर्वी स्वामींनी एकदा बोलताना म्हणाले होते की, मी त्यांनी कोणाच तरी रेफरन्स दिला होता की खूप मोठ्याने तोंड उघडून जे खावं लागतं ते फूड अंतःकरणात रजोगुण निर्माण करतं. आणि ही गोष्ट खरी आहे.
ज्याप्रमाणे इतर प्राणी खातात, वाघ, सिंह वगैरे बघितलं, किंवा एकदम म्हशी वगैरे सुद्धा तरी खातात, ते ज्या प्रकारे खात असतात बसाबस बसाबस, तसं आम्ही जर का अन्नग्रहण आमचं चाललेलं असेल, काही लोकांना तुम्ही म्हणजे फार आता ऑब्झर्व करायची ज्याला सवय आहे तो माणूस करतो, एखाद्याला खाताना बघून माणूस कळतो की हा कसा आहे. कधी न मिळालं खाणारी माणसं असतात, सगळं संपन्नता असून पण त्याच्यातून कळताची प्रवृत्ती कशी आहे. त्यामुळे आम्ही ज्या प्रकारे खातो, जे खातो त्याने तर अंतःकरणाची वृत्ती बनतेच, पण ज्या प्रकारे खातो त्याने अंतःकरणाची वृत्ती बनते. आणि जर का आम्हाला अंतःकरणाची ठेवण ही सात्विक करायची असेल तर या सगळ्या गोष्टी सुधाराव्या लागतील, सगळ्या गोष्टी सुधाराव्या लागतील. म्हणून निर्द्वंद्व हो, त्याच्या पुढे म्हणतात की नित्य सत्वस्थ हो, नित्य सत्वगुणामध्ये राहणारा हो, तर तू निस्त्रैगुण्य होता येईल. कारण तमोगुणी आहेस आणि निस्त्रैगुण्य होणार डायरेक्ट नाही होता येणार. जडत्व आहे ते कसंच टाकता येईल. रजोगुणी आहे, अंतःकरणात सगळ्या प्रकारच्या कामना उठतायत, चिंता उठतायत, सारखा वरीड आहे, तो आधी शांतच नाही होणार. शांत नाही झालं तर निस्त्रैगुण्य वगैरे कुठला होणार. शांत व्हायला लागेल, आणि शांत होणं हा सत्वगुणाचा स्वभाव आहे. जो परमसुखकारी, अंतरी आनंदाची लहरी, देवनिया निवारी जन्म मृत्यूचं सत्वगुणाचं वर्णन आहे. जो काहीही कारण नसताना आनंदात असतो, म्हणून संतांकडे बघून बरं का वाटतं, ते कायम सत्वगुणी असतात. अंतःकरणाची ठेवणच सत्वगुणी असते. म्हणून आम्ही एक अटेम्प्ट असा करू शकतो की दिवसभर आम्ही आज ठरवू की मी जेवढं शक्य आहे तेवढं अंतःकरण सत्वगुणामध्ये ठेवेन. प्रयोग आहेत हे सगळे, आणि त्याच्यासाठी उपयोग काय आहे तर नाममंत्राचा उपयोग करेन, स्ववर राहायचा प्रयत्न करेन. ह्याने अंतःकरण सत्वगुणी होतच, डेफिनेटली होतं. पण त्याच्याबरोबर ह्या सगळ्या प्रवृत्ती आम्हाला सुधारल्या तर ते अंतःकरण शांत वाटतं, राहतं. प्रपंची झाली या आघात, डळमळी न द्याचे चित्त. अनेक गोष्टी होत आहेत तरी मी शांत राहीन, असं जो धरून ठेवतो सत्वगुण. अंतर वेगवेगळ्या वासनांमध्ये जात आहे. विषयी धावे वासना, परी ज्याचे धारिष्ट चळेना. अंतःकरणात कुठली ती प्रवृत्ती निर्माण झाली पूर्वसंस्कारांनुसार, आवडीनुसार, पण हा आता नाही म्हणतोय, त्याने तो विचलित होऊन जात नाही सत्वगुण. अशा प्रकारे डायरेक्ट आम्ही काय, दोन प्रकारचे लोक असतात खरं. एकतर अध्यात्माला एलिजिबल लोक, मुळात एलिजिबल, की ज्यांचं सर्व इंद्रिय निग्रह त्यांना मुळातच साध्य आहे, विषय सेवन करण्याची त्यांची मुळातच प्रवृत्ती नाहीये, आयुष्य ओव्हरऑलच डिसिप्लिन्ड आहे. स्वामी माधवनाथ की काहीच त्यांना आता बाहेरून आत यायचे प्रश्नच नाहीये, ओव्हरऑलच सत्वगुणी प्रवृत्ती आहे. आणि आता फक्त त्यांना ट्रिगर मिळायची आवश्यकता आहे की जाणीव कळणे आणि ध्यानामधून सूक्ष्म योगमार्ग कळणे, त्यांच्यासाठी एक सोपा प्रवास आहे. आणि दुसरा एक क्लास आहे की ज्याच्यामध्ये त्याला तत्व अनुभूती यायला पाहिजे अशी आस्था डेव्हलप झालेली आहे आतमध्ये, जो मुमुक्षु आहे आणि त्याला मुख्य मार्ग कळलेला आहे, पण बाह्य सगळ्या शिस्तीचा भाग त्याच्यामध्ये नाहीये अजून. त्यामुळे त्याला हे साधताना आधी हे पण एका बाजूला करेक्ट करत न्यायची, प्रकृती करेक्ट करत न्यायची जास्त आवश्यकता आहे. म्हणून तेही होऊ शकतं, दोन्ही बाजूने होऊ शकतं. म्हणजे काही लोक क्वालिफाईडच आहेत आणि ते केवळ अटेम्प्ट करतील तत्वानुसंधानाचा, हे एक मार्ग आहे. आणि दुसरं म्हणजे क्वालिफाईड नाहीये पण तत्व अनुभूतीला यावी म्हणून डायरेक्ट प्रयत्न करतोय, त्याला त्या अनुभूतीच्या प्रयत्नामध्ये असं लक्षात येतं की आता ही प्रकृती करेक्ट करायला हवी, उलट, कारण नाहीतर ध्यान लागत नाहीये. आवड नाहीये त्याला प्रकृती करेक्ट करायची, पण त्याला आता ह्याची ओढ लागली आहे की मला ह्याचा अनुभव यावा, म्हणून त्याला आता ही निकड निर्माण झाली की आता प्रकृती करेक्ट करायला पाहिजे. नाहीतर हे शांती अधूनमधून जी अनुभवायला येते ती काही स्थायी होत नाहीये, अशी जाणीव निर्माण झाल्यामुळे तो आता हे करायला लागला की आता हे शांत करायला पाहिजे. आपण त्याच्यामध्ये मोडतो की आम्हाला तत्व समजून घ्यावं असं दैववशात कृपेने अशी इच्छा निर्माण झाली, कृपेने असा मार्ग मिळाला आणि आता ती चालण्याची प्रेरणा मिळाली
आता आम्हाला असं वाटतं की आम्हाला हे करेक्ट करायला पाहिजे, ही निकड निर्माण झाली तर ते करावं लागेल. नित्य सत्वस्थ राहणं ही कठीण गोष्ट आहे, पण ती प्रिरिक्विजिट आहे. मग सत्वगुण पण अडसर करतो. सत्वगुण म्हणजे सगळं काही नव्हे, बरोबर आहे. सत्वगुण कुठे अडसर करतो की अशा प्रकारे सगळ्या गोष्टी अलाईन केल्यानंतर पुढे जर का ती व्यक्ती स्वच्या जाणीवेचा वेध घेणार नाही आणि केवळ सत्वगुणामधून अंतःकरणाला प्राप्त होणारी शांती त्याच्यातच रमून राहील, तर ती स्वतःचं नुकसान करून घेईल त्या टप्प्याला की सगळं क्वालिफाईड आहे पण ऍक्च्युली परीक्षा देतच नाहीये. त्याचं अंतरंगाने सत्वगुणाचं घेतलेलं अवलंबन बाजूला ठेवून तत्वाचा अनुभव येण्यासाठी जाणीवेवर राहणं, हा अभ्यास करणं हे सत्वगुण झाल्यानंतर सहज शक्य होतं. म्हणून सगळ्या गोष्टी अंतःकरणात उठतायत परत परत, याचं कारण अंतःकरण रजोगुणी आहे. रजोगुण आहे याचं कारण, याचा परिणाम म्हणजे ते रजो रागात्मकम विद्धी. रजगुण हा रागात्मक आहे. रागात्मक याचा अर्थ प्रत्येक गोष्टीला तो चिकटणार आहे. अंतःकरणात रस आहे त्याच्या अनेक गोष्टींबद्दलचा. वाईट नाही आहे गोष्ट, चांगल्या गोष्टींचा पण रस असतो. रस याचा अर्थ कायम किंवा काम याचा अर्थ कायम वाईटच म्हटलं पाहिजे असातला भाग नाही. पण अनेक गोष्टींशी संबंधित होऊन राहणं, सुखासाठी इतर गोष्टींवर अवलंबून राहणं हा राजोगुणाचा स्वभाव आहे. आणि तो राग अंतःकरणात जोपर्यंत आहे तोपर्यंत अंतःकरण शांत नाही. कारण ज्या गोष्टींचा अनुराग अंतःकरणामध्ये आहे ती मिळवायला लागते, ती उपभोगायला लागते, ती टिकायला पाहिजे म्हणून तिला असलेला एक कन्सर्न टिकणार नाही हे अंतःकरणात कळतं, म्हणून ती पुन्हा पुन्हा मिळत राहील याच्यासाठीचे अटेम्प्ट्स, आणि नाही मिळाली तर पुढे काय याच्यासाठीची चिंता, या सगळ्या पुढच्या गोष्टी रजोगुणाने निर्माण होतात. आणि त्यामुळे ते अंतःकरण तत्वासाठी जितकं विरक्त असायला पाहिजे ते विरक्त राहत नाही. राग विराग विरुद्धार्थी शब्द आहे. ज्याच्या अंतःकरणातून राग निघून गेला तो वैरागी. आणि राग निघेल तरी कसा, म्हणजे अंतःकरणातला स्नेह जाईल तरी कसा, सत्वगुणाने. तो ज्यावेळेला स्वतःमध्ये काहीही कारण नसताना आनंदी असतो त्यावेळेला बाकीच्या आकर्षणांना तो बळी पडत नाही. जर का स्वतःमध्ये कंटेंटेड वाटत नसेल तर तो सारखा कशाने तरी कंटेंटेड व्हायचा प्रयत्न करतो. कॉमन सेन्स आहे हा. मला माझ्या ठिकाणी बरं वाटत नाहीये, मग कोणाला तरी फोन कर, बोलल्यावर बरं वाटतं. का तर माझ्या ठिकाणी मला अस्वस्थ वाटतं. ज्या दिवशी मला माझ्या ठिकाणी बरं वाटतं त्यावेळेला मला दुसऱ्या कशाचीही गरज नसते. तो माणूस आनंदात असतो त्या दिवसापुरता. तसं तो भाग प्रॅक्टिसने अंतःकरणावर अधिक काळ ठेवता येणं नित्य सत्वस्थ. आणि त्याच्यासाठी या सगळ्या गोष्टी आम्हाला अलाईन कराव्या लागतील. आणि अंतःकरण अनिच्छा निर्माण करेल की कुठेही करत बसतो, थोडंसं उपभोगू अशा प्रकारच्या भूमिकेत जातं, तरी पण त्याला मागे आणणं. जितकं त्याला ती गोडी लागेल सत्वगुणाची तितकं ते अंतःकरण तुम्हाला सहाय्य करेल. म्हणून केवळ थेअरी कळून होणार नाही. सत्वगुणाची थेअरी कळली आम्हाला आणि आम्हाला ते आता जमणारच आहे असं अंतःकरण त्यावेळेला समजतं. ऐकताना तर ते निश्चित समजतं. कारण हे आउट ऑफ रीच असं कोणाच्या नाही आहे. खरं सांगायचं की आम्हाला हे जमणारच नाही या अवस्थेत किंवा या आयुष्यात, आम्ही याला क्वालिफाईड नाही आहोत असं नाही आहे. प्रत्येक जण इक्वली क्वालिफाईड आहे जर का तो पुरेसा अटेम्प्ट घेऊ इच्छित असेल तर. आणि ते सुख अनुभवल्यानंतर पुन्हा त्या सुखाकडे यायची अंतःकरणाची टेंडन्सी आपोआपच निर्माण होते की या बाकीच्या गोष्टी करण्यापेक्षा या शांती सुखामध्ये राहू, स्ववर येऊन राहू. असा अटेम्प्ट करण्यानेच ते होईल. म्हणून सगळ्या गोष्टी ऍड्रेस कराव्या लागतील. सगळ्या गोष्टींमधल्या ज्या कंगोरे आहेत ते तो सोडावे लागतील आणि आपल्या आपल्या ठिकाणी त्याचं समाधान आत्ता वाटत नाहीये ही गोष्ट बरोबरच आहे. नाहीच वाटायला पाहिजे समाधान. आत्ता जर का एक तासाच्या धनाने जे वाटतं त्याच्यामध्ये समाधानी झालो तर पुढचा अटेम्प्ट राहिला. याचा अर्थ कधीच आम्ही आनंदच नाही मानला पाहिजे अशातला भाग नाहीये. आम्हाला जे जमते त्याच्याबद्दल आम्ही हॅपी असलं पाहिजे. पण अजून डेव्हलपमेंटला स्कोप आहे हे आम्ही विसरता कामा नाही. कारण नाहीतर मग अध्यात्म म्हणजे स्वतःला सेल्फ टॉर्चरचा प्रवास होऊन जातो की आम्ही कसे येडछाप आहोत. हे आतमधून स्वतःला सारखं जाणवत असतं. ते पुन्हा पुन्हा जाणवणं म्हणजे अध्यात्म नव्हे.
सारखा पश्चात्ताप म्हणजे अध्यात्म नव्हे, सारखा रिग्रेट वाटून घेणं म्हणजे अध्यात्म नव्हे. आनंदात राहणं, पण आनंदात राहणं हा शब्दच इंडिकेट करतो सत्वगुणी असायला पाहिजे, तर मग ते आनंदी राहतं. मग ते कशाचा रिग्रेट नाही करून घेत अंतःकरण. रिग्रेट वाटल्याचा अर्थ पण रजोगुण आहे. कारण की ते मागचा पुढचा विचार करत आहे, पुढे कसं होणार. समर्थांनी मांडलंय सगळं रजोगुणामध्ये. पुढे कसं होणार आमचं असं जे वाटतं ना, आध्यात्मिक असो नाही तर व्यावहारिक असो, रजोगुण आहे. अंतःकरण वर्तमानात राहू इच्छित नाही, म्हणून हा मार्ग आहे, सत्वगुणी होण्याचा प्रयत्न करा. पुढचा प्रश्न असा आहे की ध्यान करणारा पण तोच, ध्यान करणारा तोच आहे म्हणजे ईश्वरच आहे, आणि ध्यान करून घेणारा पण ईश्वरच आहे, तोच आहे, तर मग ध्यान कशाचं करायचं. ज्यांनी प्रश्न विचारला त्यांना मी असं म्हणजे प्रतिप्रश्न विचारला की ही तुमची अवस्था आहे की विचार आहे. ध्यान करणारा तोच आहे आणि ध्यान करून घेणारा पण तोच आहे. आणि जर का अवस्था असेल तर पुढचा प्रश्न असा आहे की मग हा जर ध्यान करणारा पण तोच आहे आणि ध्यान करून घेणारा पण तोच आहे, मग हा प्रश्न पडलेला मी कोण आहे, ज्याला प्रश्न पडलाय की मी कोण, की असं कशाचं ध्यान करायचं. आता एक अनुभवाचा परमार्थ आहे आणि एक दुसरा भावाचा परमार्थ आहे. दोन्ही गोष्टींची गरज असते. असं नाही की भावाला टाकूनच देऊन आणि अनुभव येईल तोपर्यंत सगळा अभावच, ते काय खरं नव्हे. भावाचा परमार्थ म्हणजे ज्या ज्या गोष्टी ईश्वराबद्दल आम्ही आजपर्यंत ऐकत आलेलो आहोत, तो सर्वव्यापी आहे, तो सर्वांच्या अंतःकरणात आहे, बाहेर पण व्यापून आहे, सगळ्या गोष्टी तोच चालवतो. वृक्षाचे ही पान हाले त्याची सत्ता, राहिली अहंता मग गोठे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. किंवा गीता वाचत असो तर गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरत, सर्व प्रकारे तोच आहे, तोच सगळ्याची गती आहे, तोच आमचं पालन पोषण करणार आहे, गुरूंच्या रूपाने पण तोच आहे, आमच्या अंतर्यामी पण तोच आहे. हे सगळं भाव वाढवणाऱ्या गोष्टी आहेत. त्याची धारणा समजून घेण्यासाठी पण ते आवश्यक आहे. त्याचं ओव्हरऑल व्यापक स्वरूप ईश्वर तत्वाचं अंतःकरणाला रेकग्नाइज व्हावं म्हणून हा सगळा उपदेश चालेल. पण हे सगळं ऐकीवच आहे, कारण याचा काही आम्हाला अनुभव नाहीये. थोडाफार अनुभव आहे की आम्हाला कधीतरी अडचणीत असल्यानंतर आम्ही सुखरूप जर का त्याच्यातून बाहेर पडलो तर देवाने सांभाळलं बाबा आम्हाला, का तर आम्ही रोज सकाळी पूजा करतो म्हणून देवाने सांभाळलं असेल कदाचित, मग आता उद्यापासून पूजा करायला पाहिजे. असं अंतःकरणाने घेणं तेही चुकीचं नाहीये की कशाच्या साठी तरी म्हणून मोबदल्यात देवाने आम्हाला सांभाळलं असावं, मग आता त्या निमित्ताने का होईना आम्ही देवाशी संबंधित होऊन राहू. ही काही चुकीचा भाव आहे याच्यातला भाग नाहीये, तसं वाटतं, साहजिक आहे. पण भावाचा परमार्थ हा साह्यकारी असला तरी तो काही मुख्य परमार्थ नव्हे, ती काही अनुभूती नाही होऊ शकत. अनुभूती हा सेपरेटच भाग आहे आणि तो अनुभूती घेण्यासाठी तुम्हाला त्यासाठी स्वतःला तयार करत न्यायला पाहिजे. आणि ते करत असताना, मध्यवर्ती मार्ग चालत असताना, ध्यान करत असताना काही वेळेला अशा प्रकारे भावाने ज्या गोष्टी आजपर्यंत ऐकलेल्या असतात, अंतरंग जर का सत्वगुणात्मक असेल तर अशा प्रकारचा एखादा भाव वृत्तीच्या स्वरूपात आमच्या अंतःकरणात साधनेमध्ये निर्माण होऊ शकतो, न ठरवता. म्हणजे आधी काही माझ्या मनामध्ये बॅकग्राऊंड नव्हती की सगळं ध्यान करणारा तोच आहे वगैरे, पण ध्यान करत असताना असं अचानक वाटलं अरे ध्यान करणारा पण तोच आहे आणि ज्याचं ध्यान माझ्याकडून करून घेतोय तो पण तोच करून घेतोय, मी कुठे माझ्या शक्तीने बसू शकतोय, मग आता करायचं कशाचं ध्यान. ही वृत्ती आहे अंतःकरणावर उठलेली. जे काही आजपर्यंत ऐकत आलेलो आहोत त्याचा तो परिपाक आहे. अंतःकरण त्या काळामध्ये सत्वगुणी असल्यामुळे कर्तृत्वाचा भाव ते टाकतं आहे. मी ध्यान करतो आहे असं त्याला आता वाटत नाहीये, मी निमित्त मात्र आहे, ईश्वरच माझ्याकडून करून घेतो आहे, रादर माझ्या स्वरूपाने ईश्वरच ध्यान करतो आहे. हा सात्विक वृत्तीचा परिणाम आहे. आणि मगाच्या उत्तरामध्ये जे म्हटलं त्याप्रमाणे अंतःकरण सत्वप्रधान असताना अशा प्रकारे सात्विक वृत्ती अंतःकरणात निर्माण होणं, ईश्वर परायणता निर्माण होणं हा त्या सत्वगुणाचा परिणाम आहे. आणि हे आयडेंटिफाय करून जर का ती व्यक्ती
पुढचं जाणीवेचा वेध घेण्याचा प्रवास थांबेल तर सत्वगुण इथे बंधन निर्माण करतो, तो असा करतो की ध्यान कशाचा करायचं, आता गरज नाही असा त्यांचा भाव नव्हता. ज्यांनी प्रश्न विचारला त्यांनी प्रामाणिकपणे विचारलं, त्याच्यामध्ये काही हे नाहीये, पण डाऊट नाहीये. पण अशा प्रकारचे चकवे अंतःकरण टाकत असतो की आता तुला हे समजलंच आहे असं अंतःकरण स्वतःलाच दाखवतं. आणि तिथे आता मग ध्यान कशाचं करायचं, आणि एक प्रकारचा संदेह निर्माण होतो अंतःकरणात. ध्यान करणारा तोच ही अनुभूती आहे. ध्यान करणारा तोच म्हणजे 6 अहम. असं वाटतंय का तुला खरंच की 6 अहम? असं लक्षात आलंय का की मीच तो आहे? मग जर का ते आलं असेल, प्रश्नच मिटला, ज्ञानात्मकच झालं. मग प्रश्नच निर्माण नाही होणार जर का 6 अहम निर्माण झालं असेल आतमध्ये खरं. आणि ध्यान करवून घेणारा तोच. कोणाकडून मग तो करून घेईल? ध्यान करवून घेणारा तोच हा भाव आहे, आणि ध्यान करणारा तोच हे ज्ञान आहे. भावाने ज्ञान निर्माण होतं, पण भाव म्हणजे ज्ञान नव्हे. ज्ञानासाठी भावाची गरज आहे, आणि ज्ञानानंतर पण एक भाव राहतो, पण ज्ञान हा अंतःकरणावर प्रत्यक्ष अनुभवाचा उमटलेला शिक्का आहे, आणि भावाची त्याला आवश्यकता आहे. आणि ज्ञानोत्तर पण भाव राहतोच, पण त्याच्यामध्ये फरक पडलेला असतो. चित्रामध्ये एखाद्या माणसाला पाहणं आणि प्रत्यक्ष पाहणं याच्यामध्ये जो फरक आहे तो भाव आणि ज्ञानोत्तर भाव याच्यामध्ये फरक आहे. तसं अलीकडच्या भावाला की ध्यान करून घेणारा तोच असं जर का असेल तर तो भाव आहे. पण अनुभवाच्या पातळीवर यायचं असेल तर तो ध्यान करणारा तो याच्यामध्ये अनेक एंटिटी मानलेले आहेत आम्ही. जर का ह्याला चिरफाडच करायची या वाक्यांची असं ठरलं तर ध्यान करणारा तो थर्ड पर्सन, करून घेणारा तोच थर्ड पर्सन. करून कोणाकडून घेणार? माझ्याकडून. म्हणजे अजून सेपरेशन आहे. माझ्याकडून देव ध्यान करून घेतो, त्याच्यामध्ये सेपरेशन आहे की एक देव कोणतरी वेगळा आहे, ध्यान करणारा मी एक वेगळा आहे, आणि ती ध्यानाची प्रोसेस चाललेली आहे. ह्यामध्येच द्वैत लक्षात येतं. ते विचार, ते वाक्य कसं आहे, अद्वैत ज्या वेळेला अनुभवाला येतं त्यावेळेला अनुभवाला आलेलं अद्वैत व्यक्त होत असताना पण ते व्यक्त झालं की द्वैतामध्ये जातं, पण तरी सुद्धा ते व्यक्त झालेलं अद्वैत द्वैत जरी निर्माण करत असलं तरी ते अद्वैताच्या अगदी जवळ जातं. पण जर का अनुभव नसेल तर अनुभवाला न आलेलं, विचाराला समजलेलं अद्वैत ज्यावेळेला व्यक्त व्हायचा प्रयत्न करतं त्यावेळेला ते न साधलेलं अद्वैत स्वतःचं द्वैत पूर्णपणे एक्सपोज करून टाकतं. त्या शब्दांमधूनच करतं. म्हणजे ह्याच्यामध्ये कमी जास्ती समजण्याचं कारण नाही की अरे म्हणजे आता आम्हाला नाहीच समजलं का, नाहीच समजलं असं का नाही, समजलंय, पण अजून प्रवासामध्ये आहे. त्यामुळे ध्यान करणारा तो आणि मी अशा प्रकारचा जर का वेगळा भाव अंतःकरणामध्ये उरत असेल याचा अर्थ अजून अनुभव नाही. जर का अनुभव हा आहे की 6 अहम मीच आहे तत्वस्वरूप, आणि त्यावेळेला ध्यान कोणाचं करायचं असा प्रश्न पडतो, ही गोष्ट खरी आहे. अनन्यस चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते, ह्याच्यामध्येच त्या श्लोकामध्ये भंडारा म्हटलेलं जे आहे, स्वामींनी विवरण करताना त्याच्यावर म्हटलं होतं, अनन्य झाला मग चिंतन कोण असं करणार. म्हणून जाणीव जोपर्यंत सेपरेटली कळते आहे तोपर्यंत ध्यान करणारा मी एक आहे, जाणीवेच्या साह्याने तत्वाचं ध्यान करतो आहे. हळूहळू जाणीव कळून गेल्यानंतर मी स्वतः जसं तत्वस्वरूप आहे असा अनुभव यायला लागतो. तसं ध्यान करण्याची जी प्रोसेस आहे ती गळून पडते, ती व्यक्ती तत्वस्वरूपच राहायला लागते. त्यावेळेला पण अनुसंधानाची आवश्यकता गळून पडत असते, ही गोष्ट खरी आहे. पण ती त्या अवस्थेचं बोलणं आहे, आणि त्यावेळेला ध्यान करणारा आणि ध्यान जो करतो आहे याचं सेपरेशन बंद होऊन जातं, ते एकच होऊन जातं. त्यावेळेला मग प्रश्न पडत नाहीत. प्रश्न पडतो याचा अर्थ अजून अपरिपक्व आहे. ज्यावेळेला अद्वैत आहे त्यावेळेला अद्वैताचा अर्थ काय आहे की देव आणि मी वेगळा नाही अशा प्रकारची भाव, अशा प्रकारची अनुभूती म्हणजे अद्वैत, भावना नव्हे.
ती भावना ही आली तशी उठले तशी जाते. कारण ती भावना जर का एवढी प्रोफाऊंड असती त्यावेळेला असते ती, त्यामुळे समजलंच आहे असं वाटतं. पण भावनेचा भर ओसरल्यानंतर प्रश्न पडतात. स्वतःच्या अपूर्णतेची जाणीव होते व्यक्तिमत्वाच्या, आणि अजून व्हायला पाहिजे असं आतमधूनच लक्षात येतं. म्हणून भावनेचा जो परमार्थ आहे तो येणारा जाणारा राहणार कायम. विचारांचा जो परमार्थ आहे तो येणारा जाणारा राहणार. ज्या वेळेला बुद्धी सहाय्य करते, थोडीशी सूक्ष्मात जाऊ शकते, त्यावेळेला विचारांनी काही ना काही त्यातलं अधिक समजतं. भावना जोपर्यंत चांगली उत्कट आहे, त्याला विषयांचा स्पर्श नाही, त्यावेळेला देवाशी अगदी शरण गेलो. पण ज्या वेळेला ते सहाय्य करत नाही, अंतःकरण भावनेचा आवेग फार काळ नाही ठेवू शकत. किती काळ ते उत्कट राहील? घरातून एक हाक आली की ती उत्कटता डायरेक्ट खाली येऊन जाते. ती उत्कटता खाली येऊन जाते कारण ती अनेक गोष्टींवर अवलंबून आहे. उत्कटता ती खाली आल्यानंतर आमचं सगळं खाली आलं. पण योगाची जी प्रोसेस आहे, स्व मी ही जी जाणीव आतमध्ये आमच्या जाणवते आहे, ही अशी वरखाली होणारी नाहीये, सदोदित आहे. जोपर्यंत मी जागा आहे तोपर्यंत मी ही जाणीव मला तितक्याच इंटेन्सली जाणवत राहते, त्याच सेम फोर्सने. लक्ष दिलं तर ती आणखीन प्रोफाऊंड होईल, लक्ष नाही दिलं तर ती अजून राहीलच, मिटून नाही जाणार. पण भावना काही काळ नाहीच वाटत, देवाबद्दल काहीच वाटत नाहीये, आणि मध्ये काही काळ एवढं वाटतंय देवाबद्दल, असे फेजेस येऊ शकतात. त्याच्यावर अवलंबून न राहणं, कॉन्स्टंट जो प्रवाह आहे जाणीवेचा, मी आहे हा प्रवाह कॉन्स्टंट आहे, त्याचं अवलंबन घ्यायचं की मग ती योगाची प्रोसेस सुरू होते. आणि त्यावेळेला तुम्हाला मुद्दाम अशा प्रकारचे भाव अंतःकरणावर येण्याची वाट बघायची पण गरज नाही राहत. कारण तत्वाच्या अनुभूतीसाठी दुसऱ्या मी सेल्फ सोडून दुसऱ्या देवाचं अस्तित्व वेगळं अंतःकरणावर होल्ड करण्याची गरज नाही राहत. याचा अर्थ ते देवाचं अस्तित्व मानतच नाही अशातला भाग नाही. आम्हाला अनुभवासाठी म्हणून आम्ही आत्ता एक भाग बघतो आहोत की एवढंच मी आत्ता करणार आहे की सेल्फ फोकस करून घेणार आहे. सगळीकडेच देव भरलेला आहे, पण तो सगळीकडे भरलेला देव आम्हाला सारखा कुठे कुठे आम्ही भावत राहणार, त्यापेक्षा मला याच ठिकाणी त्याचा अनुभव घ्यायचा. जसं सगळीकडे इलेक्ट्रिसिटी भरलेली आहे, तिचे काय आम्हाला उपयोग आहे? आम्हाला ही ट्यूब पेटलेली असली की चालते, तसं आमच्या अंतःकरणातली ही ट्यूब पेटलेली असली की इथे अनुभव घ्यायचे. म्हणून आम्ही सेल्फवर फोकस का करतो, ईश्वरावर फोकस का नाही करत? तर आम्ही इथे त्याचा अनुभव घ्यायचा ठरवलेला आहे. म्हणून आम्ही ईश्वरावर असं कुठेतरी सर्वात्मक म्हणून जर का आम्ही ठरवणार असू, संतांनी विठ्ठलाच्या सगुण स्वरूपाचं अवलंबन घेतलं, कारण त्यांना तिथे त्याला विठ्ठल म्हणून अनुभवायचा होता, म्हणून त्यांनी ते घेतलं. ज्या अवलंबनाच्या मागे आम्ही जाऊ तिथे तो दर्शन देईल. सेफेस्ट अवलंबन हे आहे, सोपं अवलंबन हे आहे की सेल्फ, कारण ते कुठेही हलत नाही, ते आमच्या भावनेवर अवलंबून नाही, ते आमच्या श्रद्धेवर अवलंबून नाही. मी आहे का माझी श्रद्धा नाहीये, माझा अनुभव आहे मी आहे, त्याचं मूळ स्वरूपच अनुभवायचं, दॅट्स इट. मग देवाचा अनुभव येईल की नाही ते त्यावेळेला कळेल काय होईल. त्याचा आत्ता अनुभव करून विचार करत बसू नको की देवाचा अनुभव मग येईल का, मग आतमध्ये विष्णूंचं दर्शन होईल का, ते काय व्हायचं ते होईल, त्याचा आत्ता विचार करत बसू नको, एक मार्ग चालायचा. म्हणून भावाचं साह्य जरूर घ्यावं, पण भावाचं साह्य घेत असताना अनुभूती आणि भाव याच्यामध्ये एक अंतर आहे, ते प्रत्यक्ष अनुभवाचं आहे. तो मार्ग आम्हाला जर का कळलंय असं वाटत असेल, शास्त्रांमध्ये तपासावा की हे होतंय का. आणि आतमध्ये स्वतःला आतून कळतच असतं की हे वाटतंय आपल्याला. अशा वेळेला काय करावं, तर त्यांना मी शेवटचं उत्तर असं दिलं आहे की सखोल चिंतनाची गरज आहे. ध्यान जसं करतो आहे त्याप्रमाणे चिंतन करायला पाहिजे आमच्या अवस्थांचं, अवस्था कशा प्राप्त होतात यायचं. म्हणून एक जो प्रवास सांगितलाय तो चिंतने चिंतने तद्रूपता. चिंतन करता करता तद्रूपता. चिंतनेचा अर्थ विचार नव्हे, चिंतनेचा अर्थ सेल्फ एन्क्वायरी, पुन्हा पुन्हा सेल्फ शोधत राहणे. मग सेल्फचं खरं नेचर अंतःकरणात उदित व्हायला लागतं. ज्यावेळेला ते होतं त्यावेळेला
त्याच्यामध्ये आता राहायला कसं पाहिजे ह्याचं चिंतन अंतःकरण सुरू करतं. आणि दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. किती तुम्ही ग्रंथ वाचलेत, किती पाठांतर आहे, आवश्यक आहे, पण त्याला तितकं महत्त्व नाही सेल्फ एन्क्वायरीला जेवढं महत्त्व आहे तेवढं. त्याने अंतःकरण आपोआपच ज्ञानप्रदान होऊन राहतं. तसे 2 प्रश्न होते. हरिओम तत्सत.